नमस्कार, मी प्रकृती लाडके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ करण्याचं कारण मी एक मागे व्हिडिओ केला होता, जे की हॉस्टेल रिलेटेड होता आणि त्यामध्ये खूप जणांना फायदा झाला, की मला जसं वाटतं मी बोललेली, की मी जे व्हिडिओ बनवतीये तो व्हिडिओ YouTubeला एकमेव व्हिडिओ असणार आहे, की जो हॉस्टेलबद्दल असणार आहे. ठीक आहे, तर खूप जणांना फायदा झाला. काही जणांचे मला कमेंट्स आले, पण मला असं वाटतं, की जसा सपोर्ट मला पाहिजे होता, म्हणजे जसं व्हिडिओला व्ह्यूज वगैरे आणि ज्यांना फायदा झालाय, तर सबस्क्राईबची थोडीशी कमी वाटली मला त्यात. जे काही तुम्ही मला असं त्याच्यातून खूप म्हणजे काही जणांचे कमेंट्स आले, की त्यांना असं काही क्वेशन्स मी विचारा बोललेली. आजच्या व्हिडिओमधून आपण सगळ्यांचे डाऊट क्लिअर करणार आहे. मी ज्या हॉस्टेलचा व्हिडिओ केला होता, त्याच्यात खूप जणांचे मला क्वेशन्स आले. तर मला असं वाटतं मी आज त्या क्वेशन बद्दल बोलणार आहे. आणि मागचा जो व्हिडिओ होता हॉस्टेलचा, तो एकमेव व्हिडिओ होता YouTubeचा, जे की मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की बाबा हा व्हिडिओ एकमेव व्हिडिओ आहे. तर मला असं वाटतं त्याच्यातून खूप मुलींना फायदा झाला आणि ज्या आता येणार आहेत, ज्यांनी ऍडमिशन केलं ऑलरेडी, बट त्यांना हॉस्टेलवरती यायचंय. सो तो व्हिडिओ फायद्याचा पडला, की त्यांना हॉस्टेल एकदा आल्यानंतर आपण थोडंच बघतो, तर त्या व्हिडिओमधून त्यांना पूर्ण हॉस्टेलची माहिती समजली आहे, जितकं त्यांनी इथे येऊन नाही भेटलं. कारण आजच मी आमच्या सुट्ट्या संपल्या, सो मी आजच हॉस्टेलला आलेली. तर हॉस्टेलला आल्यानंतर मला खाली एक पॅरेंट्स भेटलेले, एक मुलगी होती, जी की हॉस्टेल बघायला आली होती, म्हणजे ऍडमिशन केलं थोडक्यात. तर मी आलेली होते, मी थकलेली होते. तर सो ती मला बोलली, की ही YouTubeला हिचा मी व्हिडिओ बघितलाय. सो ते माझ्याशी बोलायला लागले, की मेसचं काय असं तसं. ते माझ्याशी क्वेशन कारण की खूप जणांचे मेसबद्दल क्वेशन आले. ठीक आहे. तर कुठे खाता वगैरे त्यांना मी सगळं सांगितलं, की जे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि कदाचित तुम्ही मला बोलला, की मेसबद्दल प्रॉपर व्हिडिओ पाहिजे, की जेवण कसं असतं, नॉन-व्हेज मध्ये काय हॉटेलचा फरक येतो, तर त्याबद्दल बोलणार आहे आपण आज. तर आज जी मुलगी आली, तर म्हणजे मी व्हिडिओ केला आणि कुठेतरी कुणाला फायदा झाला. सो मला आज ते दिसून आलं, जे की मी आज आलेली आणि आज आल्या-आल्या मी हा व्हिडिओ करतीये. मी आजच हॉस्टेलला आलेली. सो आज बोलणार आहे आपण त्या व्हिडिओच्या कमेंटबद्दल. जे काही मेन कमेंट्स आलेत ना, मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. सो मी बोललेली, की मी प्रत्येकाला कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर मी सगळ्यांना कमेंटचे रिप्लाय तसे तर मी सगळ्यांना दिले. ऑफकोर्स मी दिलेतच. तर त्या व्हिडिओमध्ये एक कमेंट खूप जास्त म्हणजे खूप जणांनी एक कमेंट केलं, की मेसबद्दल. मी हॉस्टेलबद्दल तर सांगितलं, पण मी मेसबद्दल नाही सांगितलं. तर आज बोलणार आहे आपण मेसबद्दल आणि कदाचित मी मेसबद्दल व्हिडिओही करेल, जे की मेसमध्ये काय कुठे आहे मेस? हॉस्टेलला मेस नाहीये. फर्स्ट डाऊट क्लिअर करते मी, हॉस्टेलला मेस नाहीये. हॉस्टेलमध्ये फक्त तुमची राहण्याची सोय आहे. आणि जेवणाचं कसं? तर जेवणाचं जे काही आमचं कॉलेज आहे, तिथे फूड कोर्ट आणि फूड एरिया म्हणून असे 2 कॅफे आणि फूड कोर्ट आहे. सो तिथे जेवणाची व्यवस्था आहे आणि गेटच्या बाहेर पण जेवणाची म्हणजे मेस आहे आणि फ्रंट गेटला पण आहे आणि बॅक गेटला पण. सो ते तर तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्ही कुठे जाता. हां आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात किंवा असा प्रश्न असतो, की एकाच ठिकाणी बनतं का बाबा कुणाला सेपरेट पाहायचं असतं. तर आय थिंक सजेस्ट आहे तसेही आहेत. बाहेरच्या मेसलाही आहेत आणि आतमध्ये एक पण फूड कोर्टला एक मेस आहे, ती पूर्ण व्हेजिटेरियन आहे आणि जेवायचा प्रश्न राहिला त्याला कसं म्हणजे पेमेंट तर तुम्हाला थाली वाईज करावं लागेल. ₹70-80 ची थाली पडते आणि तुम्ही भाजी-पोळी खा म्हणजे तुमच्यानुसार असतं, की तुम्हाला काय जेवायचं. मला असं वाटतं तो प्लस पॉइंट आहे इथे. तुम्हाला ह्या मेसमध्ये काय भाजी केली किंवा तिथे तुम्ही तुम्ही अल्टरनेट खाऊ शकता. काही कुणाला ही भाजी नाही आवडत, कुणाला गोबी नाही आवडत, असा कुणाचा प्रश्न असतो. जसं की मला नाही आवडत काही भाज्या, तर मी दुसऱ्या हॉटेलला म्हणजे दुसऱ्या मेसला जाऊन जेवू शकते. तो प्लस पॉइंट आहे. आणि जर तुम्ही मेसला हां आणि इथे एक आहे, की तुम्ही म्हणजे तुम्ही मंथली मेस लावू शकता. काही जण असतात, की ते मंथली लावतात. पण ते पूर्ण भाजी खातात. सो माझं कसं आहे, मी नाही लावत. सो माझं कसं मला भाजी नाही आवडत, तर सो मी तिथे नाही खात. मी चेंज करते किंवा मला जास्त चपाती भाजी खायला नाही आवडत, तर मी कधी इकडे राईस किंवा असं शेजवान राईस, असं पुलाव वगैरे असं म्हणजे असं भेटतं. तर सो तुम्ही तिथे प्रिफर करू शकता. प्लस पॉइंट तो आहे माझ्या माहितीनुसार. म्हणजे मी गाईड करतीये. सो ते तुमच्यावर डिपेंड राहिलं, की तुम्ही म्हणजे हां आणि बाहेरून पण काही जण डब्बे देतात. घरगुती पण डब्बे आहेत. पण त्याच्यात पण मला तोच प्रॉब्लेम येतो, की भाजी नाही आवडत. सो ते डब्बा नाही म्हणजे वेस्ट करण्यापेक्षा तर मी पे करून जेवलेलंच परवडतं, असं मला वाटतं. आणि मग इथे म्हणजे सगळ्याच मुली तशा करतात. काही मुली असतात, की त्यांना ते मंथली लावतात असं असतं. प्रत्येकाचं वेगळं असेल असं मला वाटतं. हॉस्टेलला मेस नाहीये हा मुद्दा आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या मेसचा. मला असं वाटतं मेसचा प्रश्न मी इथेच कट करतीये आणि तुम्हाला मेस कशा आहेत किंवा काय जेवायला भेटतं, कशी थाली असते हे जर बघायचं असेल, तर मला कमेंट करा तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली, की "तू आम्हाला मेसचा रिव्ह्यू दे. तुमचा फूड कोर्ट काय ते आम्हाला दाखव." सो मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुमचे कमेंट्स आले मला,
तर मी तेही दाखवेन. आज मी आलेली तर सो मला असं वाटलं मला पटकन व्हिडिओ टाकायला हवाय, कारण की खूप जणांचे मला कमेंट्स आलेले, की "कधी येणार आहे तुझा व्हिडिओ? नेक्स्ट व्हिडिओ कधी येणार आहे?" सो आज मी तो व्हिडिओ केला. आणि राहिला प्रश्न आता कट ऑफचा. असं मला असं वाटतं कट ऑफ प्रत्येक ब्रँडचा वेगळा कट ऑफ असणार आहे. सो मी कट ऑफ बद्दल तुम्हाला सांगू मी तुम्हाला एक सांगेल, सीईटी सेलला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ दिसतो. म्हणजे कोणत्या मुलाला म्हणजे किती मार्क्सचा हायेस्ट मुलगा लागलाय हे दिसतं सीईटी सेलला. तर तुम्हाला बघायचं असेल किंवा मी प्रॉपर त्याच्यावर व्हिडिओ करेल. कारण की मी ज्यावेळेस होते त्यावेळेस मी ते काम केलेलं. खूप मुलांना नाही माहिती की त्याच्यावर दिसतं. तर मला असं वाटतं मी त्याच्याबद्दल व्हिडिओ करू शकते. तर तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तुम्ही याच कॉलेजचं नाही तर तुम्ही प्रत्येक कॉलेजचा तिथून बघू शकता. तर तुम्ही मला ह्याच्यात कमेंट करा, की "बाबा तू आम्हाला सांग सीईटी सेलला आम्ही कसे किती सीट्स अलाउड झाल्या, असा कसं बघायचं किंवा किती मार्क्स ओबीसी किती लागलं, म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ म्हणजे किती मार्क्सचे मुलं लागले, कॅप राउंड 4 पर्यंत आणि मॅनेजमेंटचं मला इतकं नाही माहिती बट कॅप राउंडचं मी सांगू शकेल. कारण की मी ज्यावेळेस होते गेल्या वर्षी, तर मी तेच केलेलं. बऱ्याच मुलांना नाही माहिती. तिथे कसं बघितलं जातं, तर मला असं वाटतं हेल्प होईल तर खूपच चांगलं झालं. मी सांगेल. पण तुम्ही कमेंट करून सांगा, की आम्हाला त्याबद्दल व्हिडिओ पाहिजे. आणि कॅप राउंडला खूप तुम्ही माझा एक मुद्दा आहे ह्या गोष्टीत. माझा सख्खा भाऊ पण आता म्हणजे आता तो कॉलेज कॅप राउंडच्या ह्याच्यात आहे. ज्यावेळेस मी होते, तर मी हेच काम करायचे, की सर्च करणं किंवा सारखं हे कॉलेज, ते कॉलेज, त्याचं किती कट ऑफ आहे, त्याचं किती कट ऑफ आहे. तर मी असं म्हणेल, तुम्ही ते बघण्यापेक्षा तुम्ही टॉप टू बॉटम कॉलेज टाकत चला. लिस्ट काढा. भेटून जाते रे लिस्ट. तुम्ही म्हणला मला लिस्ट सांग, तर मी तेही सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण की मी आणि मी काउन्सिलिंग लावलेली. तर मला असं वाटतं तुम्ही काउन्सिलिंग लावायची गरज नाही. कारण की मी माझ्या सख्ख्या भावाला सुद्धा त्याला बोललेली, की काउन्सिलिंग तुला लावायची गरज नाहीये. कारण की माझ्याकडे लिस्ट आहे. तर तुम्हाला एकदा कळालं ना, की टॉप टू बॉटम कॉलेज कोणते आणि तुम्ही त्याच्यातलं कोणतं कॉलेज रेफरन्सनी तुम्हाला ठेवायचंय पुढे, ते जर तुम्हाला सिक्वेन्स कळाला तर झालं. पण तुम्ही प्लेसमेंटचा विचार करताय, तर ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला कुठलंही टॉपचं कॉलेज भेटू द्या, पण तिथे तुम्ही वर्कच नाही केलं, तर तुम्हाला प्लेसमेंटचा तिथला कायच फायदा होणार आहे. तुम्ही मेहनत कराल तर प्लेसमेंट लागेल असा माझा विचार आहे. प्रत्येकाचं वेगळं असतं. तर प्लेसमेंट बद्दल तर मी काहीच नाही बोलणार कारण की खूप म्हणजे चांगले आहेत ब्रो. आता मला असं वाटतं आता एक रिसेंटली एक मुलगी लागली आहे. 38 लाखचं पॅकेज काहीतरी. ऑफ कॅम्पस आहे तिला आणि 40 लाखचा मुलगा लागलाय. त्याला ऑन कॅम्पस काहीतरी आहे. असं मला आमच्या कॉलेजचं. तर अजून प्रॉपर कितीचा प्लेसमेंटची हाईक कितीचा आहे हे नाही माहिती मला. पण ते जे पोस्टर लागलेत, तुम्ही कॉलेजमध्ये आलात तर तुम्हाला बाहेर दिसतील. तर ते लागलेत. पण मला असं वाटतं ते तुमच्यावर डिपेंड असेल, की तुम्ही किती मेहनत करताय. तुमचा इंटरेस्ट कोणत्या गोष्टीत आहे. सो ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे. प्लेसमेंटच्या बद्दल मी काय नाही बोलणार. आणि कट ऑफ बाबत तर तुम्ही मला कमेंट करा, की तुम्ही मला कमेंट करा, की सिटी सेलवर कसं बघितलं जातं. मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवेन आणि ते तुम्हाला हेल्पफुल होईल असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न आता कॉलेज कसं आहे? तुमचं वाघोलीचं कॅम्पस कसं आहे? हे मला सगळ्या जणांनी विचारलं. तर मी पहिल्यांदा एक मुद्दा घेऊन बोलेल, मुलींची सेफ्टी. माझा खरा एकच मुद्दा मी इथे आले कारण की सेफ्टी खूप आहे. कॅम्पस खूप छान आहे. वातावरण खरंच खूप छान आहे. माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे राहिला. मी कॅम्पसला बघून इथे ॲडमिशन घेतलं. कारण की मी एका खेडेगावातून आली आहे. मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आले. तर त्या फॅमिलीत असं असतं, की मुलगी पाठवली आहे तर सेफ्टीचा पूर्ण म्हणजे त्यांची मेन गोष्ट असते, की सेफ्टी आहे का? वातावरण कसं आहे? म्हणजे मी सेफ आहे तर घरचे पण सेफ फील करतात. सो कॅम्पस मी सेफ्टीबद्दल 100% कारण की खूपच सेफ्टी आहे. कॅम्पस खूप छान आहे. ग्रीनिश कॅम्पस आहे एकदम. एकदम कॅम्पस छान आहे. हां आणि मुद्दा राहिला खूप जण विचारताय, की सगळ्यांना असं वाटतं जेएसपीएम वाघोलीच्या कॅम्पसमध्ये 2 कॉलेज येतात इंजिनिअरिंगचे. एक आहे बीएसआयओटीआर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंडर आणि एक आहे जेएसपीएम युनिव्हर्सिटी अंडर. जो की बीएसआयटीआर येतं युनिव्हर्सिटीच्या अंडर, पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आणि जे एसपीएम युनिव्हर्सिटी आहे जिथे की डायरेक्ट ऍडमिशन होतात आणि बीएसआयटीआरला सीईटी थ्रू ऍडमिशन होतं. म्हणजे 2 कॉलेज आहेत. एक आहे जिथे की युनिव्हर्सिटी जिथे की बीटेकनी होता आणि एक आहे पुणे युनिव्हर्सिटी जिथे की बी ने ऍडमिशन आणि खूप मुलांना बी आणि बीटेक मधला फरक नाही पडत. मी हे सांगेल तुम्ही कोणत्या कॉलेजला किती प्लेसमेंट आहात, कितीचा कट ऑफ चालू आहे, ह्याच्यापेक्षा मेन गोष्ट आहे तुम्ही बी आणि बी मधला फरक जाणून घ्या. मला आता हे मी जर बोलत राहिले तर माझा खूप मोठा व्हिडिओ होईल असं मला वाटतं. आपण ह्याबद्दल नंतर चर्चा करू. मला कमेंट्स करा. मी प्रत्येकांना कमेंट्समध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न जास्त मी करते आणि व्हिडिओ पण बनवत राहील. आजपासून माझे व्हिडिओ येतील. तुमच्या कमेंटनुसार माझे व्हिडिओ येणारच आहे.
सो तो एक फायदा होईल. आणि कॉलेज 2 आहे. खूप जणांचा इथे म्हणजे असं वाटतं, की भाई युनिव्हर्सिटीची जे काही लायब्ररीची बिल्डिंग आहे, त्याचे व्हिडिओ YouTubeला खूप आहेत. BSITचे व्हिडिओ खूप कमी आहेत. तुम्ही बोलला, की आता CETचे जे कॉलेज आम्हाला भेटणार म्हणजे वाघोलीचे जे आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ कर, तर मी करेल. आणि मला जर चान्स भेटला फर्स्ट इयरच्या HOD मॅमसोबत, तर मी त्यांच्यासोबत पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. बट तुम्ही कमेंट करा मला, की तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत. जे काही टीचर स्टाफ आहे, जे काही फर्स्ट इयरचे HOD मॅम आहेत, त्यांच्यासोबत व्हिडिओ तुम्हाला माहिती हवी आहे, तर मी त्यांच्यासोबत व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. आणि बाकी डॉक्युमेंट्स वगैरे तर ते कॅप राउंडच्या नंतरच आपण कॅप राउंडच्या फर्स्टलाच आपण त्याबद्दल चर्चा करू. आता त्याबद्दल व्हिडिओ नका मागू. कॅप राउंडच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स आणि तुम्हाला काय करायचंय, तुमची सीट कशी अलॉट होते किंवा तुम्हाला नेक्स्ट राउंड करायचा आहे, म्हणजे नेक्स्ट फर्स्टला तुम्हाला अलॉट झाली बट तुम्हाला ते नको आहे, सेकंडला पाहिजे, आपण त्याबद्दलही चर्चा करणार आहे. तुम्हाला खूप म्हणजे टाईम आहे, तर तुम्ही कॉलेज कॉलेज काढा टॉप टू बॉटम. तुम्हाला आहेत 75 मार्क्स, मग तुम्ही 75 मार्क्सच्या दर्जाचे कॉलेज का टाकताय? तुम्ही त्याच्यापेक्षा वरचे कॉलेज टाका ना. कदाचित तिथे सीट्स असतील आणि तुमचा नंबर लागून जाईल. याच्या उद्देशाने तुम्ही टॉप टू बॉटम टाका. जसं मी केलेलं. मला असं टॉप टू बॉटम कॉलेज टाकलं, तुम्हाला असं वाटतं 75 ला इथे लागू शकतं. पण त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर तुम्हाला लागत असेल तर काहीच अडचण नाही ना. ते तुम्ही करा आणि तुम्ही मला नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट्स करा. असं तर कट ऑफचं मी तुम्हाला बोलली आता, मेसचं मी तुम्हाला बोलली राहिला कॅम्पसबद्दल मी तुम्हाला चांगला रिव्ह्यू दिलाय. राहिला टीचर्स तर मी बोलेल टीचर्स सगळे चांगले आहेत. त्या टीचर्स फील्डनुसार सगळे चांगले आहेत. असं फर्स्ट इयरला तुम्हाला प्रत्येक ब्रांचचा सब्जेक्ट असणार आहे. तुम्हाला प्रत्येक ब्रांचचे टीचर असणार आहे. फर्स्ट इयर बाकी इयर्सपेक्षा हार्ड मानलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट घ्यावं लागणार. ठीक आहे. तुम्ही घेताय CS, तुम्हाला लावतायत कामं इलेक्ट्रॉनिक्स ते तुम्हाला हे जे आम्ही केलंय फर्स्ट इयरला. सो ते वाटतं की भाई घेतलंय सीए काय करायला लावतात आम्हाला. प्लेसमेंट बद्दल तुम्ही तुमच्यावर मेहनत करा. तुमच्याकडे टाईम आहे ना, सीईटीचं झाल्यानंतर तुमच्या सीट अलॉट झाल्यानंतर तुमच्याकडे खूप सारा टाईम असतो. त्याच्यात तुम्ही कोडिंग करा. तुम्ही जे काही तुम्हाला आता इथून लागणार आहे त्याचे क्लासेस करत चला. तुम्ही डिपेंड कॉलेजवर नका राहू. ऑफ कॅम्पस मुलींनी कसं आता इथलं घेतलं, तर तुम्ही ऑफ कॅम्पसचा पण प्रयत्न करा. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे प्लेसमेंट्स वगैरे. कट ऑफ बद्दल मी तुम्हाला सांगितलं टॉप टू बॉटम टाका. बाकी आमच्या कॅम्पस बद्दल सांगितलं तर मी सेफ्टी आणि कॅम्पस बद्दल तर खूपच छान आहे. तुम्ही आलात तर तुम्हाला असं कॅम्पस प्रत्येकालाच आवडतं JSPMचं कॅम्पस वाघोलीचं. आणि राहिला प्रश्न आता मेसचा. मेसबद्दल मी बोलली आहे. तुम्हाला मेसबद्दल प्रॉपर व्हिडिओ हवा असेल, मेस कशा आहेत, कुठे आहेत, काय आहेत, तुम्ही म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटी वाले सुद्धा व्हिडिओ मागतील मला त्याबद्दल. CET वाले मला ह्या मेसबद्दल नंतर बोललात तर चालेल. नंतर जरी तुम्ही कमेंट केला तुमच्या सीट अलॉट झाल्यावर, तर मी तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू देईल. मी प्रॉपर मेसवाल्यांशी बोलेल तुमच्यासाठी. काहीच अडचण नाही. आणि बाकी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुमचे काही अजून डाउट्स असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी कमेंटमध्ये प्रत्येकाचा रिप्लाय देते आणि मी रिप्लाय 100% देते. स्टे आणि कॅप राउंडला गॅप असतो रे. कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये थोडासा तर तुमच्याकडे खूप टाईम आहे. मला असं वाटतं तुमच्याकडे 1-2 महिन्यांचा 3 महिन्यांचा सहज टाईम आहे कॉलेजला. ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यात स्किल शिका. वेस्ट नका करू तुमचा सध्याचा टाईम. मला असं वाटतं. तर आपण बघत राहू. माझे व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि सपोर्ट करा. कारण की मी टाईम काढून व्हिडिओ करतीये. कारण तुम्हाला याची मदत मिळावी. मी याच नाही तर मी प्रत्येक कॉलेजच्या मुलांसाठी मदत करण्यासाठी तयार आहे. मी सीईटीचे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही सपोर्ट कराल तर मला असं वाटतं की भाई आता व्हिडिओ तुम्हाला इतके स्टुडंट सगळेजण विचारतायत. मग मला पण एक असं वाटेल की भाई हे सपोर्ट करताय तर मी कुठेतरी मागे हटते. तर मी तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मला 100% द्या. मी तुम्हाला 100% देईल. सो नेक्स्ट व्हिडिओ येईल जे की तुमच्या कमेंट रिलेटेडच असेल. आजचा मी व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद. बाय.